तुमचा व्हिडिओ बघून अक्षरशः सगळ्याच लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. तो प्रसंग, तो दिवस, हे मागचे काही दिवस कसे होते आणि आज ज्यावेळी मुलाला एअरपोर्टवर बघितलं तो क्षण कसा होता? नाही, भयानक होते ते दिवस. म्हणजे देवही पाण्यात घातले होते, मी काय करणार. पण भयानकच होते. म्हणजे पहिले एक दिवस तो गेला, त्याला आम्ही सी ऑफ केलं. नंतर त्याने सांगितलं की आई, लेओव्हरमध्ये आम्हाला असं असं झालेलं आहे, अटॅक झालेला आहे, पण आम्हाला सुखरूप एका हॉटेलमध्ये नेलं आहे. तोपर्यंत मी म्हटलं ठीक आहे, एक दिवसात एअरस्पेस सुरू होईल आणि सगळं पुन्हा नॉर्मल पदावर येईल. पण जसजसं गुगल सर्च करून त्या बातम्या कळवत्या, बरं आपल्याकडे थोडंसं जास्त सांगतायत असं वगैरे ऐकिवात आलं होतं. त्याच्यामुळे आपल्याकडच्या बातम्यांपेक्षा सुद्धा दुसऱ्या मोठ्या वर्तमानपत्र किंवा आता महेशचे नशिबाने महेशचे मामा, माझ्या नवऱ्याचे मिस्टर ते आर्मीमध्येच आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला कळलं काही गोष्टी की नाही, खरंच जरा काही काही ठिकाणी स्थिती गंभीर होत जाणार आहे हळूहळू. हे जेव्हा कळलं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की त्याच्या हॉटेलच्या बाहेरच ड्रोन पडलं 2 किलोमीटर अंतरावर, तेव्हा मात्र माझा संयम सुटला आणि मी म्हटलं की दुबईवरनं विमानं यायला लागली आहेत, पण कुवेतवरनं अजून काहीच होत नाही आहे हे, किंवा तिथपर्यंत मदत पोचली नाही, किंवा तिथले आपले काही भारतीय अडकले आहेत, त्यात माझा मुलगा आहे, हे सुद्धा कोणाला कळलेलं नाही नसावं असं मला वाटलं. त्यामुळे मला त्यावेळेस असं माहीत नाही काय, डायरेक्ट व्हिडिओ करून मला सांगावंच वाटलं की अरे माझा मुलगा, काही अनेक भारतीय तिथे अडकले, जवळजवळ 161 लोक होते त्याच्याबरोबर तिथे अडकलेले. तर त्या सगळ्यांसाठी काहीतरी मदत पोचते का यासाठी मी विनंती केली होती एकनाथ शिंदे साहेबांना आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना की तुम्ही काहीतरी करा, म्हणजे त्यांच्यापर्यंत पोचेल. पण काय ते कुवेत कंट्रीज लहान असल्यामुळे, म्हणजे एकनाथ शिंदे साहेब खूप त्यालाही मलाही सांगत होते की त्याला दुबईपर्यंत आणा, मग पुढची व्यवस्था आपल्याला करता येईल. एअर इंडियाची काही विमानं त्यांनी सज्ज ठेवली होती दुबईत, पण ते शक्यच झालं नाही. कारण कुवेतचा विजासुद्धा मिळाला त्यांना जवळजवळ ती पहिले तिसऱ्या का चौथ्या दिवशी कुवेतचा विजा, म्हणजे हॉटेलच्या बाहेर जरा तुम्ही असं डोकावू शकलात किंवा एम्बेसीपर्यंत जायचं, बाबा काय करायचं पुढचा निर्णय, हे काहीतरी विचारण्यासाठी त्यांनी जाऊ शकत होतात, ते पण चौथ्या दिवशी, तिसऱ्या चौथ्या दिवशी. त्यामुळे तसं फारच म्हणजे अवस्था वाईट होती, कळत नव्हतं कुठच्या दिशेला जावं.